Good morning. Yesterday we have started with the difference between sale and agreement to sell. Out of different points, we have covered this 3 points: transfer of property in sale and agreement to sell, types of goods in a sale and agreement to sell, and risk of loss in a sale and agreement to sell. So today the fourth point, that is consequences of breach. Breach means what? Breach means non-performing of a performance which was decided, okay, or some obligations. The contract obviously creates the obligation on the parties. If any of the party is not performed his or her performance on a due date or as per the decided terms and conditions, so obviously that contract is said to be breached. Okay, so consequences means त्याचे परिणाम काय? जर सेल ब्रीच झाला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ब्रीच झाला तर काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत, आणि एग्रीमेंट टू सेल असताना ते जर एखाद्या पार्टीने त्याचा पार्ट ऑफ परफॉर्मन्स केला नाही तर काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ओके, आता बघा सेल मध्ये काय आहे. इन अ सेल द बायर, सेल मध्ये जर बायर फेल्स टू पे द प्राइस ऑफ द गुड्स, म्हणजे वस्तूची जी किंमत आहे ती जर त्यानं दिली नाही, ऑर इफ देर इज अ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाय द बायर, दोन्हीचा अर्थ एकच आहे. प्राइस दिली नाही, सांगितलेल्या वेळेला प्राइस दिली नाही म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलेला आहे होते. त्याच्यानंतर द सेलर कॅन, मग सेलरला आपोआप राईट येतो. ज्यानं ब्रीच केलंय त्याच्या अपोजिट पार्टीला राईट येतो. कोणाला राईट आला? सेलरला राईट आला. द सेलर कॅन शू फॉर द प्राइस इवन दो द गुड्स आर स्टील इन हिज पोझिशन. पोझिशन महत्वाचं नाहीये, पोझिशन अजिबात महत्वाचं नाहीये. कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल मध्ये काय महत्वाचं आहे? ओनरशिप ट्रान्सफर झाली आहे का. मग सेल मध्ये बघा ऑब्विसली ओनरशिप कुणाकडे ट्रान्सफर झाली आहे? बायर कडे ट्रान्सफर झाली आहे. ओके, 1 मिनिट हा, 1 मिनिट. काय झालंय आता? चॅट बॉक्स मध्ये टाका मला काय झालंय. चॅट बॉक्स is every participant is in the room? Yes. Fine. कॉन्सिक्वेन्सेस सेल मध्ये काय होणार? जर बायरनं त्याचा पार्ट ऑफ परफॉर्मन्स पूर्ण केला नाही तर सेलरला काय राईट येतो की बायरच्या विरुद्ध दावा दाखल करण्याचा राईट येतो. कशासाठी? तर प्राइस साठी. गुड्स कुणाच्या ताब्यात आहेत हे अजिबात गौण आहे किंवा ते महत्वाचं नाहीये, पण ओनरशिप ट्रान्सफर झाली आहे तर ऑब्विसली इथं त्याची प्राइस न मिळाल्यामुळं सेलर बायरच्या विरुद्ध दावा दाखल करू शकतो. हा त्याचा एक परिणाम आहे. दुसरं काय? एग्रीमेंट टू सेल मध्ये बघा अजूनही ओनरशिप कुणाकडे आहे? सेलरकडेच ओनरशिप आहे. बायरकडे अजूनही ओनरशिप काय झालेली आहे? ट्रान्सफर नाही झालेली आहे. म्हणून जर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट बायरनं केलं तर सेलर कॅन शू, इथं पण तो दावा दाखल करू शकतो पण प्राइस साठी नव्हे. फरक एवढाच आहे. He can sue, seller can sue or seller can institute the suit against the buyer for damages and not for the price. इथं प्राइस साठी दावा दाखल करत नाही, पण त्याचं जे नुकसान झालेलं आहे प्राइस वेळेत न मिळाल्यामुळं, जे नुकसान म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बायरनं ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केलंय. का केलंय? तर वेळेत प्राइस दिलेली नाहीये. आता वेळेत प्राइस न दिल्यामुळं सेलरचं काहीतरी नुकसान झालेलं असणार आहे. ते नुकसान भरपाई, भले मग इंटरेस्ट मागेल त्याच्यावरती, ह्या तारखेला तू देणार होतास, 15 दिवस लेट केलायस, डिले केलायस तर 15 दिवसाचं व्याज दे, असं काही डॅमेजेस असतील किंवा नुकसान असेल तर तो मागण्याचा हक्क बायरला ह्याला सेलरला येतो. नंतरचा पॉइंट आहे बघा, राईट टू रिसेल. सेल रिसेल, एकदा केलेला सेल केलेलाच माल पुन्हा विकायचाय तिसऱ्या व्यक्तीला. येते लक्षात तुम्हाला? तिसऱ्या व्यक्तीला विकायचंय, तो राईट ऑफ रिसेल.
आता राईट ऑफ रिसेल करायचा राईट कुणाचा आहे? सेलरचा आहे, बरोबर आहे. मग त्याला रिसेलचा राईट केव्हा येतो तर बघा इथं, इन अ सेल द सेलर कॅन नॉट रिसेल द गुड्स, कारण सेल मध्ये मालकी हक्क पूर्णतः बायरला गेलेला आहे. त्यामुळे बायर आता मालक झालेला आहे. त्यामुळे रिसेल कसं करता येईल सेलरला? अजिबात करता येईल. सेलर कॅन नॉट रिसेल द गुड्स बिकॉज already the ownership of the property in the goods has been transferred from the seller to the buyer. Now buyer is the owner. So who has the right to sell? Only owner has the right to sell. In a sale of contract, already ownership is transferred to the buyer. So buyer has the right to resell, but seller never has the right to resell the goods. Are you getting? Here in the under agreement to sell, the buyer who takes the goods for consideration and without notice of the prior agreement gets him a good title. Gets him a good title म्हणजेच काय? ownership. The original buyer can only sue the seller for the damages. इथं बघा, इथं कशासाठी दावा दाखल केलेला आहे? दावा अजिबात कुठला नाहीये, तर रिसेल करता येत नाही असं म्हटलेलं आहे. पण एग्रीमेंट टू सेल मध्ये बायरकडे अजूनही ओनरशिप आलेलीच नाहीये. ओनरशिप अजूनही आलेली नाहीये. ओनरशिप स्टील रेस्ट विथ द सेलर. येते लक्षात? आणि म्हणून बायर जर एखाद्या वेळेस प्राइस त्यानं दिलेली असेल किंवा ऍडव्हान्स मनी बायरनं त्या सेलरला दिलेला असेल आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट जर झालं तर बायर कशासाठी करतो दावा दाखल सेलरच्या विरुद्ध? तर डॅमेजेस, त्याचं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढ्यासाठी दावा दाखल करू शकतो. येतं लक्षात तुम्हाला? पुन्हा इथं रिसेल करण्याचा अधिकार हा सेलरला येतो. इथं रिसेल करण्याचा अधिकार नाही. पण एग्रीमेंट टू सेल मध्ये जर बायरनं दिलेलं ऍडव्हान्स्ड मनी जे आहे आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं तर पुन्हा त्या बायरचे पैसे परत देतो सेलर आणि ते जो माल आहे तो पुन्हा रिसेल करण्याचा अधिकार थर्ड पार्टीला सेलरला येतो. एवढं लक्षात ठेवा. सेल मध्ये रिसेलचा हक्क नाही, पण एग्रीमेंट टू सेल मध्ये रिसेलचा हक्क आहे. कोणाला? सेलरला. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 6वा पॉइंट बघा, जनरल अँड पर्टिक्युलर प्रॉपर्टी. आता जनरल प्रॉपर्टी म्हणजे काय आणि पर्टिक्युलर प्रॉपर्टी म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये सेल मध्ये काय होतं आणि एग्रीमेंट टू सेल मध्ये काय होतं हे आपल्याला बघायचं. The sale of the contract plus conveyance creates just in rem. Just in rem म्हणजेच काय? जनरल राईट आहे तो. Gives right to the buyer to enjoy the goods as against the whole world and large including the seller. आता हे बघा, इथं पूर्ण सोप्या भाषेत सांगते मी तुम्हाला. सेल मध्ये ओनरशिप ही बायरला ट्रान्सफर झालेली आहे. येते लक्षात? म्हणजे त्याचा जो राईट आहे तो जस्ट इन रेम आहे. म्हणजेच काय? जनरल राईट आहे. पूर्ण जगामध्ये कुठल्याही व्यक्तीला तो व्यक्ती जो बायर आहे ना, तो व्यक्ती तो पुन्हा माल विकू शकतो, त्या गुड्सला आग लावू शकतो, त्या गुड्सचं डिस्ट्रॉय करू शकतो, कारण तो ओनर आहे ना आता. ही कॅन डू एनिथिंग विथ दोज गुड्स. He can sell it to somebody, he can give the gift, he can just pass the ownership to third party, anything, because he has the right of just in rem. संपूर्ण जगाच्या विरुद्ध त्याला राईट आलेला आहे. येते लक्षात? कारण तोच ओनर आहे. हु इज द ओनर हियर? बायर इज द ओनर. मग बायर त्या वस्तूचं काय करणार आहे याच्याशी सेलरचा काही मतलब नाहीये, कारण बायरचा राईट हा आता अगेन्स्ट द वर्ल्ड आलेला आहे. त्याला आलेला म्हणजे कोणालाही तो त्या वस्तूशी काहीही करू शकतो. त्या वस्तू त्याला जशा पाहिजेत तशा तो वापरू शकतो. त्या वस्तू जशा डिस्ट्रॉय करायच्या त्याला तसे करू शकतो. त्या वस्तू कोणाला सेल करायच्या ते तो करू शकतो. येते लक्षात? म्हणून त्याचा रेट हा जस्ट इन रेम आहे. पण एग्रीमेंट टू सेल मध्ये हे जस्ट अ मियरली कॉन्ट्रॅक्ट प्युअर अँड सिम्पल क्रिएट्स अ जस्ट इन पर्सोनम. पर्सनल राईट आहे. संपूर्ण जगाच्या विरुद्ध त्याला राईट आलेला नाहीये. त्याचा फक्त एग्रीमेंट टू सेल मध्ये बायरला
फक्त आणि फक्त पर्सनल राईट येतो. काय येतो? जर सेलरनं ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट केलं किंवा सांगितलेला माल सांगितलेल्या क्वांटिटीमध्ये, सांगितलेल्या क्वालिटीमध्ये, सांगितलेल्या ठिकाणी जर पोहोचवला नाही, म्हणजेच काय झालं? ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम द पार्ट ऑफ सेलर. इथं संपूर्ण जगाविरुद्ध त्याला राईट नाही आलाय, त्याला फक्त पर्सनल राईट आलाय बघा. जस्ट इन पर्सनल काय करू शकतो जास्तीत जास्त बायर? फक्त तो सेलरच्या विरुद्ध त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे तो डॅमेजेस साठी दावा दाखल करू शकतो. ही कॅन इन्स्टिट्यूट अ सूट ओनली अँड ओनली अगेन्स्ट द सेलर बिकॉज धिस रिलेशन बिटवीन द बायर अँड सेलर इज पर्सनल नेचर, इज हॅव्हिंग द पर्सनल नेचर. पण कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल मध्ये ऑलरेडी सेलरचा संबंध इथं संपलेला आहे. ओनरशिप ही टोटली आता बायरची आहे. त्यामुळे बायर आता काय करणार आहे? त्याच्याशी सेलरचं देणं घेणं अजिबात नाही. इथं सेल मध्ये बायरचा रेट हा जनरल रेट आहे आणि अग्रीमेंट टू सेल मध्ये बायरचा रेट हा पर्सनल रेट आहे. येते लक्षात तुम्हाला? आणि त्याच्यानंतरचे पुन्हा 2 पॉइंट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. हेही खूप महत्वाचे आहेत. इन्सॉल्वन्सी. इन्सॉल्वन्सी म्हणजे व्यक्ती जेव्हा दिवाळखोर होतो. दिवाळखोरचा अर्थ काय आहे? जेव्हा एखाद्या बिझनेसचा किंवा एखाद्या व्यक्तीचा काय होतं? असेट्स जे आहेत, असेट्स कमी पडतात आणि लायबिलिटीज जास्त होतात. म्हणजे त्याची देणी जास्त असतात आणि येणी कमी असतात किंवा त्याच्याकडे जे असेट आहे ते कमी आहे. तेव्हाच व्यक्तीला इन्सॉल्वंट म्हणून डिक्लेअर केलं जातं किंवा त्या बिझनेसला इन्सॉल्वंट म्हणून डिक्लेअर केलं जातं किंवा त्या कंपनीला इन्सॉल्वंट कंपनी म्हणून डिक्लेअर केलं जातं. का? बिकॉज दॅट इंडिव्हिज्युअल, दॅट इन्स्टिट्यूशन, दॅट ऑर्गनायझेशन, दॅट कंपनी is not in or not capable to repay its dues, to repay its debts. म्हणून तर इन्सॉल्वंट म्हणून डिक्लेअर केलं. आता 2 केसेस आहेत बघा. जेव्हा इन्सॉल्वंट बायर इन्सॉल्वंट होतो आणि दुसऱ्या केसमध्ये काय आहे? जेव्हा सेलर इन्सॉल्वंट होतो. येते लक्षात बघा. आता पहिली केस बघा. काय कोण इथं झालं इन्सॉल्वंट? बायर इन्सॉल्वंट झालाय. ह्याचा अर्थ काय? आणि केव्हाही इन्सॉल्वंट म्हणून कोण डिक्लेअर करणार? कोर्ट. आणि बायर जेव्हा इन्सॉल्वंट होतो तेव्हा बायरचे जी उर्वरित प्रॉपर्टी आहे, बायरचा जो बिझनेस आहे, त्याचं जे मॅनेजमेंट आहे, त्याचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, हे पाहण्यासाठी कोर्ट एक ऑफिशियल रिसिव्हर किंवा ऑफिशियल असाइनीची नेमणूक करतं. ऑफिशियल रिसिव्हर किंवा ऑफिशियल असाइनी. ह्याचा अर्थ काय आहे? कॅपॅसिटीज ऑफ द कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण काय बघितलं? इन्सॉल्वंट पर्सन कॅन नॉट एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट. आता इथं काय झालेलं आहे? बायर इन्सॉल्वंट झालेला आहे. म्हणजे बायर ह्याच्या पुढे कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये एंटर होऊ शकत नाही, कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये तो एंटर होऊ शकत नाही. पण त्याचा जो बिझनेस आहे, त्याचं जे आतापर्यंत असेट्स, लायबिलिटीज, काही ड्यूज असतील, काही कर्ज असतील, काही असेल, ते बघण्यासाठी, तो कारभार बघण्यासाठी कोर्ट काय करतं? त्या बायरच्या वतीनं सगळं कामकाज पाहण्यासाठी एक ऑफिशियल रिसिव्हर किंवा ऑफिशियल असाइनीची नेमणूक करत असतं आणि तोच व्यक्ती ह्याच्या पुढचे सगळे ट्रान्झॅक्शन्स, ह्याच्या पुढचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स तो पाहत असतो. म्हणून लक्ष देऊन ऐका इथं काय आहे. सेल मध्ये काय झालंय बघा. सेल मध्ये बायर ओनर झालेला आहे. म्हणजेच काय? ओनरशिप बायरला ट्रान्सफर झालेली आहे. इन अ सेल, इफ द बायर बिकम्स इन्सॉल्वंट बिफोर ही पेज द गुड्स, पेज फॉर द गुड्स, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल झालंय पण बायर कडनं अजूनही पैसे सेलरला द्यायचे, म्हणजे आलेले नाही आहेत सेलरला पैसे, म्हणजेच अनपेड सेलर आहे तो. येते लक्षात? म्हणजे त्याचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत. ह्या केसमध्ये द सेलर इन द अब्सेन्स ऑफ द लीन ओव्हर द गुड्स, लीन म्हणजे त्या वस्तूंवरती त्याचा ताबा असणं, सेलरचा ताबा असणं, तो नाही आहे बघा इथं. मग काय करतो तो? मस्ट रिटर्न देम. तो सेलरनं ते गुड्स, आता ओनरशिप कोणाकडे आहे? बायरकडे आहे. पण बायर आता इन्सॉल्वंट झालेला आहे. मग बायरच्या वतीनं कामकाज कोण पाहणार आहे? ऑफिशियल रिसिव्हर किंवा ऑफिशियल असाइनी. आता मग वस्तू ज्या आहेत, वस्तू कोणाकडे दिल्या गेल्या पाहिजेत? बायरकडे दिल्या गेल्या पाहिजेत का? तर नाही. बायर आता इनकॉम्पिटंट पर्सन झाला. मग वस्तूंचा ताबा कोणाला द्यायला पाहिजे आता? ऑफिशियल रिसिव्हर किंवा ऑफिशियल असाइनीला त्या वस्तूंचा ताबा गेला पाहिजे. ही कॅन ओनली क्लेम द रिटेबल डिव्हिडंड फॉर द प्राइस ऑफ द गुड्स, म्हणजे जेवढे पैसे त्याचे अजूनही येणे बाकी आहेत,
सपोज समजूया 50,000चा माल आहे, आतापर्यंत 40,000 दिलेले आहेत, तर 10,000चा क्लेम हा फक्त सेलर कुठं करू शकतो, कोणाकडे करू शकतो, इन द नेम ऑफ बायर नव्हे, तर ह्या ऑफिशियल रिसिव्हर किंवा ऑफिशियल असाइनी कडं तो क्लेम करू शकतो. काय करू शकतो, हे रिटेबल डिव्हिडंड म्हणजे जेवढं येणं बाकी आहे प्राइस मधलं तेवढ्यासाठीच तो क्लेम करू शकतो. बस हे कुठं झालं, सेल मध्ये. आता बरोबर इकडे बघा, एग्रीमेंट टू सेल मध्ये बघा, इन एन एग्रीमेंट टू सेल इफ द बायर बिकम्स इन्सॉल्वंट, दोन्हीकडे बायरच इन्सॉल्वंट झालेले आहेत, बायर बिकम इन्सॉल्वंट ॲज हॅज नॉट एट पेड, म्हणजे अजूनही सेलरचे पैसे त्यानं पूर्णतः दिलेले नाही आहेत. द सेलर इज नॉट बाउंड, इथं मात्र वस्तूंचा ताबा ऑफिशियल रिसिव्हरला दिलेला आहे, इथं सेलरकडे कुठलीही ऑब्लिगेशन नाहीये. बघा काय म्हणतोय, अजूनही ओनरशिप तर ट्रान्सफर झालेली नाहीये बायरला, आणि त्याच्या आधीच बायर इन्सॉल्वंट झालेला आहे. तेव्हा सेलर काय करू शकतो, ते गुड्स जे आहेत ते पूर्ण त्याला द्यायची गरज नाहीये. सेलर इज नॉट बाउंड टू पार्ट विथ द गुड्स अंटिल ही इज पेड फॉर, जोपर्यंत हा जो ऑफिशियल रिसिव्हर किंवा ऑफिशियल असाइनी त्या सेलरचे पैसे देत नाही तोपर्यंत त्या वस्तूचं ओनरशिप हे कुणाकडे राहणार आहे, ऑब्विसली सेलरकडेच राहणार आहे. येते लक्षात. आणि म्हणून तो ते गुड्स he is not bound at all to transfer the goods or to transfer the goods to the buyers godown. येते लक्षात. तो काय करू शकतो, ओनरशिप मी नाही ट्रान्सफर करणार, जोपर्यंत तू पैसे मला येत नाहीत तोपर्यंत मी ट्रान्सफर करणार नाही. इथं काय आहे, त्याला वस्तू द्याव्या लागतील, पण त्याचे जे उरलेले पैसे आहेत तो या ऑफिशियल रिसिव्हर कडनं क्लेम करू शकतो, दावा घालू शकतो. लक्षात. आणि शेवटचा पॉइंट बघा, इन्सॉल्वन्सी ऑफ द सेलर. आता ह्या केसमध्ये कोण इन्सॉल्वंट झालेला आहे, सेलर इन्सॉल्वंट झालाय, म्हणजे सेलरचे जे लायबिलिटीज आहेत हे त्याच्या असेट्स पेक्षा जास्त आहेत, आणि म्हणून कोर्टानं त्याला इन्सॉल्वंट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आता सेल मध्ये काय होतं, ऑब्विसली पूर्ण ओनरशिप ही बायरकडे ट्रान्सफर झालेली असते. बायर हा आता ओनर झालेला असतो. येते लक्षात तुम्हाला. आणि गुड्स जरी अजूनही सेलरच्या ताब्यात असतील तरी बायरला ते गुड्स त्याच्या ऑफिशियल असाइनी, आता जसं बायर इन्सॉल्वंट झाला तर कोर्टानं त्याला ऑफिशियल असाइनी नेमला, तसं सेलर जेव्हा इन्सॉल्वंट होतो तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा ऑफिशियल रिसिव्हर किंवा ऑफिशियल असाइनी हा नेमावा लागतो. आता ह्या केसमध्ये काय झाले बघा, इन अ सेल द सेलर बिकम्स इन्सॉल्वंट, द बायर बीइंग द ओनर, आता ओनर कोण आहे, बायर ओनर आहे, इज इंटायटल्ड टू रिकवर द गुड्स फ्रॉम द ऑफिशियल रिसिव्हर ऑफ द असाइनी, किंवा ऑर पाहिजे इथं, ऑफ द नाही, ऑर द असाइनी. याचा अर्थ काय बघा, जेव्हा सेल झालेला आहे, कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल झालेला आहे, त्याची ओनरशिप आता बायरकडे आलेली आहे, पण वस्तू अजूनही सेलरच्या गोडाऊन मध्ये आहेत असं अज्युम करा. आता वस्तू सेलरच्या गोडाऊन मध्ये आहेत पण मालकी हक्क कुणाकडे आहे, बायरकडे आहे, कारण सेल आहे ना हा. मग आता काय करू शकतो, तो प्राइस तर पूर्ण पे केलेली आहे, गुड्स मात्र अजूनही आलेले नाही आहेत, तर इन्सॉल्वंट सेलरचा जो ऑफिशियल रिसिव्हर आहे किंवा ऑफिशियल असाइनी आहे त्याच्याकडनं तो पूर्ण गुड्स जेवढ्यासाठीची ऑर्डर दिली होती ते गुड्स रिकव्हर करू शकतो. कशामध्ये, हे सेलमध्ये, कारण तो ओनरच झालाय ना. जरी गुड्स सेलरच्या ताब्यात असले तरी ओनरशिप कुणाकडे आहे, बायरकडे. आता एग्रीमेंट टू सेल मध्ये बघा, इफ द बायर हु हॅज पेड द प्राइस, बायरनं पूर्ण प्राइस दिलेली आहे, फाइंड्स दॅट द सेलर हॅज बिकम इन्सॉल्वंट, आणि आता लक्षात येते की सेलर इन्सॉल्वंट झालंय, ही कॅन ओनली क्लेम द रिटेबल डिव्हिडंड अँड नॉट द गुड्स. इथं बायर गुड्स साठी क्लेम करत नाही, पण त्यांनी जे काही पैसे दिलेत किंवा ज्याचं त्याचं काही नुकसान झालेलं आहे गुड्स न वेळेत मिळाल्यामुळं, येते लक्षात, प्राइस तर त्यांनी दिलेली आहे पण गुड्स मिळालेले नाहीयेत, म्हणून काहीतरी नुकसान झालं असणार आहे ना बायरचं. येते लक्षात, कारण त्यानं पुढची ऑर्डर घेतलेली असते, त्याचं काम वेळेत होत नाही, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग थांबलेलं असतं, एन नंबर ऑफ रिझन्स आर. मग त्याचं जे काही डॅमेज झालेलं आहे ते डॅमेज तो कोणाकडनं वसूल करू शकतो, तर ऑफिशियल रिसिव्हर और ऑफिशियल असाइनी ऑफ द सेलर, हा राईट ह्या बायरला येतो. पण बायरला कुठलाही राईट हा गुड्स द्या, कारण अजूनही ओनरशिपच ट्रान्सफर झालेली नाहीये ना, फक्त त्याचं नुकसान झालेलं आहे,
ओनरशिप ट्रान्सफर झालेली नाहीये आणि म्हणून तो गुड्स साठी क्लेम करत नाही, तर त्याला आलेल्या डॅमेजेस साठी, त्याला आलेल्या नुकसानीसाठी तो क्लेम करतो. कारण नॉट एट पास टू हिम, कारण प्रॉपर्टी जी आहे, ओनरशिप जी आहे ती अजूनही बायरकडे ट्रान्सफर झालेली नाही, म्हणून तो गुड्सला क्लेम करत नाही, तर तो फक्त डॅमेजेस साठी क्लेम करतो. So these are the differences between sale and agreement to sale. You have to just remember this basis of the differences so that automatically you can write these points. Okay. आता हे मी शिकवलेलं आहे, फक्त एकदा जस्ट ओव्हरव्ह्यू करूया. इसेन्शियल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. काय काय इसेन्शियल्स आहेत? जसं आपण नुसत्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये, म्हणजे 1872चा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट साठी काय काय इसेन्शियल एलिमेंट्स आहेत बघितले, तसं इथं आपल्याला इसेन्शियल्स किंवा इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल पाहिजे. पहिलं काय बघा, 2 पार्टीज. कुठलाही एक बायर असला पाहिजे, एक सेलर असला पाहिजे. कारण कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल मध्ये वस्तूंची खरेदी आणि विक्री होते, वस्तूंची खरेदी विक्री होते. मग वस्तू विकणारा कोण आहे? सेलर. आणि वस्तू खरेदी करणारा कोण आहे? बायर. 2 पार्टीची गरज आहे. 2 पार्टी शिवाय तिथं कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण कसं बघितलं, एक आहे प्रपोजल करणारा आणि प्रपोजल एक्सेप्ट करणारा. तसं इथं कोण आहे? एक बायर आहे आणि एक सेलर आहे. To constitute the contract of sale, there must be 2 parties, that is a buyer and the seller. Then and then only the contract of sale can be constituted or formed. Second काय आहे? ह्याच्यासाठी गुड्स पाहिजेत. गुड्स कसले? मूवेबल प्रॉपर्टी. बघा, मूवेबल प्रॉपर्टी. Contract of sale relates to the goods that is मूवेबल प्रॉपर्टी, जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकते. येते लक्षात? अशाच वस्तूंचा सेल ह्या सेल ऑफ गुड्स ऍक्ट खाली होतो. ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग परचेस अँड सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी जी आहे, जी हलणार नाहीये एका ठिकाणी दुसरं. मग काय आहे? शेती आहे, प्लॉट आहे, घर आहे. येते लक्षात? अशाच अवस्थेत ते इमूवेबल आहे, आर आउट ऑफ द पर्व्ह्यू ऑफ द सेल ऑफ गुड्स ऍक्ट. ह्या इमूवेबल प्रॉपर्टीचा ह्याचा काही संबंध ह्या ऍक्टशी नाही. फक्त आणि फक्त मूवेबल प्रॉपर्टी ह्या सेल ऑफ गुड्स ऍक्ट खाली येते. इमूवेबल प्रॉपर्टीसाठी काय आहे? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे भारतामध्ये. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, त्याला सेल ऑफ गुड्स ऍक्ट लागू होत नाही. सेल ऑफ गुड्स ऍक्ट कशाला लागू होतो? तर फक्त मूवेबल प्रॉपर्टी. जसं मी परवा उदाहरण दिलं तुम्हाला, शेअर्स असतील, क्रॉप असेल, धान्य असेल, मॅन्युफॅक्चर्ड गुड्स असतील. येते लक्षात? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण वापरतो ते सगळ्या गुड्स मध्ये येतात. येते लक्षात? ते सगळ्या मूवेबल प्रॉपर्टी. आणि त्याच्यासाठी कायदा कुठला आहे? तर सेल ऑफ गुड्स ऍक्ट. त्याच्यानंतरची इसेन्शियालिटी काय आहे बघा, ट्रान्सफर ऑफ जनरल प्रॉपर्टी. The object of the contract must be the transfer of general property as distinguished from the special property in the goods by one person to another. The term general property refers to the ownership of the goods. आता जनरल प्रॉपर्टी म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, ह्या कायद्याचा ऑब्जेक्ट काय आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलचा ऑब्जेक्ट काय आहे, तर सेलरच्या मालकीच्या वस्तू असल्या पाहिजेत. सेलरला त्या वस्तूंचं जे काही मालकी हक्क आहे तो ट्रान्सफर करण्याचा अधिकार असला पाहिजे. म्हणजेच टायटल क्लिअर पाहिजे. थोडीच मी दुसऱ्याचा मोबाईल तिसऱ्याला विकणार आहे का? माझं जे ओनरशिपच नाही ती वस्तू मी कशी विकणार दुसऱ्याला? आणि म्हणून सेलरकडे एक्सप्रेसली त्या गुड्सचा ताबा, प्लस ताबा नसला तरी चालेल पण ओनरशिप महत्वाची आहे. ओनरशिप असणं गरजेचं आहे. म्हणून ते जनरल प्रॉपर्टीज इथं काय होऊ शकते? ट्रान्सफर होऊ शकते. आता ह्या गोष्टी बघा, एक्सपेशली आपण जेव्हा बोलतो की जनरल प्रॉपर्टी म्हणजे काय किंवा स्पेशल प्रॉपर्टी म्हणजे काय, ह्या गोष्टी शिकत असताना तुम्हाला जसं जसं आपण पुढे जाऊ ना तसं तुम्हाला लक्षात येईल की काय आहे प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे जनरल प्रॉपर्टी इन द गुड्स, नॉट स्पेशल प्रॉपर्टी. मग जनरल प्रॉपर्टी म्हणजेच काय? ओनरशिप ज्या गुड्स वरती असतं त्याला आपण काय म्हणतो? जनरल प्रॉपर्टी असं म्हणतो. हा, आता सपोज ए प्लेजेस द गुड्स टू बी.
आता ए एक व्यक्ती आहे, त्यानं काय केलेलं आहे, प्लेज केलेलं आहे कुणाला, बी ला. प्लेज म्हणजेच काय, सपोज आता एक पुस्तकाचं दुकान आहे. एक मिनिट, एक कॅमेरा ऑफ झाला काय, 1 मिनिट, 1 मिनिट, सॉरी, कॅमेरा ऑफ झालाय. शेअरिंग आहे ना चालू, ओके, इथं होतो आपण, ठीक आहे. जनरल प्रॉपर्टी म्हणजे काय, आणि आता मी सांगितलं तुम्हाला ह्याच्यात स्पेशल प्रॉपर्टी म्हणजेच काय. आता जनरल प्रॉपर्टी म्हणजेच काय, हा मोबाईल हा कोणाच्या मालकीचा आहे, माझ्या मालकीचा आहे, हा मी कोणालाही विकू शकते. ही वस्तू कोणाच्या मालकीची आहे, माझ्या मालकीची आहे, मी कोणालाही विकू शकते. पण सपोज मी एखाद्याला कर्ज दिलेलं आहे, एखादं पुस्तकाचं दुकान आहे आणि एका बँकेनं कर्ज दिलेलं आहे, तर पुस्तकाचं दुकानवाला ती जी पुस्तक आहे, जी स्टॉक आहे ना, तो त्या बँकेला, ज्या बँकेनं कर्ज दिलंय त्याला हायपोथिकेट करतो. म्हणजेच काय, त्याचा हक्क, ज्या पुस्तकाचा स्टॉकचा हक्क आहे ना, तो बँकेकडे आहे. एनी टाइम बँक कॅन कम, आणि असं वाटलं की ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे आणि पुस्तकाचा स्टॉक मेंटेन करतो म्हणून वचन दिलेलं आहे, तेवढा मेंटेन केलेला नाहीये, किंवा पुस्तकं विकून आलेले पैसे जे आहेत ना, ते बिझनेस आहे म्हटल्यावर पुन्हा पुस्तकं घेतली पाहिजेत, पुन्हा विकलं पाहिजे, असं न करता त्यांना चुकीच्या गोष्टीसाठी जर पैसे वापरत असेल तर बँक काय करेल, स्टॉक पूर्ण ताब्यात घेईल की नाही. किंवा बऱ्याच रिक्षा असतात बघा, रिक्षा तुम्ही मागच्या रिक्षाच्या मागच्या बाजूला पाटी वाचली असेल, हायपोथिकेटेड टू SBI बँक, हायपोथिकेटेड टू ICICI बँक. ह्याचा अर्थ काय, त्या रिक्षाची ओनरशिप जी आहे ती अजूनही बँकेकडे आहे. ते रिक्षा मात्र काय करत असतो, चालवणारा जो आहे तो फायदा मिळवत असतो रोजच्या रोज. पण रिक्षाचा जो शेवटचा हप्ता आहे इन्स्टॉलमेंटचा, तो पूर्ण पे केल्याशिवाय त्याचा मालकी हक्क हा रिक्षा चालकाकडे येत नाही. येते लक्षात. आणि म्हणून ती जनरल प्रॉपर्टी नाहीये, ती स्पेसिफिक आहे, त्याचा राईट दुसऱ्याकडे ठेवलेला आहे. लक्षात. आणखीन एक उदाहरण मी द्यायचं झालं, ए प्लेजेस द गुड्स टू बी, म्हणजे ए न बी कडं, कारण बी कडनं काही पैसे घेतलेले आहेत आणि ज्या वस्तू आहेत ते प्लेज केलेले आहेत, नजरगहाण केलेले आहेत, हायपोथिकेट केलेले आहेत, असं आपण समजूया. मग आता ते ओनरशिप कोणाकडे आहे, ते बी कडे आहे ना त्याची. ए हॅज द जनरल प्रॉपर्टी इन द गुड्स, बी हॅज द स्पेशल प्रॉपर्टी इन द गुड्स. आता त्या रिक्षावाल्याचं जनरल प्रॉपर्टी म्हणजे काय, ओनर झालाय का, तो नाही, पण स्पेशल राईट अजूनही कुणाकडे आहे, बँकेकडे आहे, ज्यानं कर्ज दिलाय ते. म्हणून स्पेशल प्रॉपर्टीचा आता विचार करू नका. पण ट्रान्सफर ऑफ जनरल प्रॉपर्टी याचा अर्थ ज्या व्यक्तीला विकण्याचा हक्क आहे, ओनरशिप ज्याच्याकडे आहे त्यालाच विकण्याचा हक्क येतो, लक्षात घ्या. आणि त्यालाच आपण जनरल प्रॉपर्टी असं म्हणतो. आणि म्हणून सेल ऑफ गुड्स ऍक्ट खाली ट्रान्सफर ऑफ जनरल प्रॉपर्टी होते, स्पेसिफिक प्रॉपर्टी ट्रान्सफर होत नाही. त्याच्यानंतरचा इलिमेंट आहे बघा, प्राइस. प्राइस काय आहे, द कन्सिडरेशन. मी गुड्स विकते म्हणजे कशाच्या बदल्यात विकते, पैशाच्या बदल्यात विकते. पैसे हे सेलरचं कन्सिडरेशन आहे आणि गुड्स हे बायरचं कन्सिडरेशन आहे. विदाउट कन्सिडरेशन एखादं कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल झालं तर त्याला कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल म्हणू शकत नाही. कारण प्राइस जी आहे ना, त्या वस्तूची प्राइस, मनी, आलं लक्षात. एका वस्तूसाठी वस्तू, हे घे, हा मोबाईल घे आणि दुसरा मोबाईल दे, हे बार्टर सिस्टीम म्हणतात. किंवा जोंधळे घे, गहू दे, किंवा तांदूळ घे, गहू दे, हे पूर्वी ट्रेडिशनली बार्टर सिस्टीम चालायची. पण सेल ऑफ गुड्स ऍक्ट खाली कुठलीही बार्टर सिस्टीम नाहीये. ती प्राइस जी आहे ना, ती कशामध्ये द्यायची आहे, मनी अँड मनी ओनली. येते लक्षात. त्या वस्तूची किंमत ही फक्त मनी मध्येच त्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. द कन्सिडरेशन फॉर द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल called the price, it must be in the money consideration. सेल ऑफ गुड्स ऍक्ट काय म्हणतं, जे काही परतावा आहे, जे काही कन्सिडरेशन आहे, समथिंग इन रिटर्न आहे, ते कशामध्ये पाहिजे, पैशामध्ये पाहिजे. वस्तू, पैसा. सेलर काय करणार आहे, वस्तू विकणार आहे आणि बायर काय देणार आहे, त्याला पैसा देणार आहे, मनी देणार आहे, प्राइस देणार आहे. येते लक्षात. त्याच्यानंतर शेवटचं हे खूप महत्वाचं आहे, इसेन्शियल्स ऑफ इलेमेंट ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. आता ऑलरेडी आपण ए भागामध्ये जे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचे एलिमेंट्स बघितले, टू पार्टीज, कॉम्पिटन्सी ऑफ द पार्टीज, त्याच्यानंतर काय बघितलं आपण, लिगल कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट,
हे वेगळे वेगळे जे मुद्दे बघितले ते सगळे सेल ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये पुन्हा लिहायची गरज नाहीये. ऑल द इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी प्रेझेंट इन द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. म्हणजे तिथेही वेड्याबरोबर तुम्हाला एखादा सेल केलाय असं चालणार नाही, इन्स्टॉलमेंटला केलाय असं चालणार नाही. जे काही इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचे होते ते सगळे इथं कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलला लागू होतात. These are the 4 essential elements of contract of sale. हे महत्वाचे आहेत. टू पार्टीज, गुड्स, ट्रान्सफर ऑफ ओनरशिप किंवा ट्रान्सफर ऑफ जनरल प्रॉपर्टी हे सांगितलं गरजेचं आहे. आणि all the essentials of the valid contracts are also applicable here. Okay, thank you very much. Thanks for watching ND's coaching. Thanks. Okay, if you have any queries, you can just post in the comment box. In the next lecture, you will get